त्यांनी प्रकल्प मंजूर केले, परंतु ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय ठेवून केले. त्यांनी बागायत भागामध्ये पाणी आणलं, आम्ही फक्त ते पाणी दुष्काळी भागामध्ये वळवण्याचा प्रयत्न करतोय. 1993च्या सर्व्हेप्रमाणे वाल्ला रागकडे वळवावं ही आमची मागणी आहे. रास्त त्या ठिकाणी जिथे दुष्काळ आहे तिथे पाणी पोचवा ही आमची मागणी आहे. पुरंदर हवेली मतदारसंघात महायुतीकडून 2 उमेदवार देण्यात आलेले आहेत. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. कसं बघता महायुतीतल्या तिढ्याकडे? खरं म्हणजे आपण जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये लोकशाहीची लक्तरं काढणारी गोष्ट माझ्या पुरंदर हवेलीच्या विधानसभा क्षेत्रामध्ये घडली आहे. एका उमेदवाराने त्या ठिकाणी 4 वेगवेगळे विचारधारा असणाऱ्या पक्षांचे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले. 2 पक्षांचे AB फॉर्म त्या ठिकाणी दाखल केले. 2 पक्षांचे आणि अपक्ष असे 3 फॉर्म त्यांचे व्हॅलिड झाले आणि आज अखेर माघारीच्या दिवशी एका पक्षाचा AB फॉर्म ठेवून दुसऱ्या पक्षाचा फॉर्म त्यांनी विड्रॉ केला. मला वाटतं ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची लक्तरं काढणारा आणि लोकशाहीला अभिप्रेत नसणारी अशा प्रकारची ही त्या ठिकाणी घटना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीचे आणखी एक उमेदवार माझ्यासमोर उभे आहेत. दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी आहेत, परंतु मला खात्री आहे शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी साहेब, आमचे मार्गदर्शक दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आदरणीय केजरीवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर हवेलीची जनता माझ्या पाठीशी सक्षमपणे उभी आहे. तुम्ही असं म्हणालात आता की 4 AB फॉर्म घेतले होते, त्यातले 2 भरले होते. कोण आहेत ते उमेदवार? मी उमेदवारांचं नाव घेणं मला वाटतं योग्य नाहीये, परंतु माझी संधी अधिकारी आहेत आणि ते 4 आदर्श उमेदवार आहेत ते. आणि आदर्श उमेदवारांचं नाव घेणं मला वाटतं गरजेचं नाहीये. आदर्श हे महाराष्ट्राच्या जनतेला नव्हे, देशाच्या जनतेला आणि संरक्षण खात्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला अख्ख्या देशाला ते माहिती आहे. त्यामुळे आदर्श उमेदवाराबद्दल मी बोलणं योग्य नाही. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचत आहात? मी खऱ्या अर्थाने मागच्या 5 वर्षामध्ये कोविड सदृश्य परिस्थितीमध्ये आम्ही केलेलं सामाजिक काम असेल, तालुक्याच्या तळागाळापर्यंत पुरंदर हवेलीच्या जनतेपर्यंत पाण्याचा विषय असेल, सर्वसामान्य जनतेची कामं असतील आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्ही परिपूर्ण करू शकलो. सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिकेमध्ये शहरी भागामध्ये सुद्धा जी डेव्हलपमेंट करू शकलो आणि नगरविकास खात्यामुळे आम्ही जी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी पुण्याच्या आमची 15 गावं गेली त्याच्यामध्ये करू शकलो नाही, तर त्या गोष्टी आम्ही घेऊन चाललोय. आणि सरकारने मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही उपलब्ध केल्या, लोकांना सुविधा दिल्या, त्या थांबवण्याचं काम केलं. त्या थांबवल्यामुळे जो बॅकलॉग आमच्या तालुक्यामध्ये झाला, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन चाललोय. त्याचबरोबर एक विजन लोकांच्या समोर घेऊन चाललोय. उच्च शिक्षणाची दारं आमच्या तालुक्यामध्ये सुरू करतोय. विकासाचं दालन, गुंजवणीचा प्रकल्प जो आहे अनेक वर्ष रखडलाय, तोही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्वरेने त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करायचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा जे पुणे शहराला नव्हे तर पुणे पूर्ण विभागाला त्याची आवश्यकता आहे, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट लवकरच नव्या जागेमध्ये, नव्या दमामध्ये त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेलं आहे आणि होणार आहे. त्याचं विजन आम्ही लोकांच्या समोर घेऊन जातोय. लॉजिस्टिक पार्क असेल, नवीन इंडस्ट्रीयल सेक्टर असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर सीताफळ इस्टेट, असे अनेक प्रकल्प, साखर कारखाना, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन लोकांच्या समोर जाणार आहोत. तुम्ही असं म्हणताय की लोकांच्या समोर काय कामं घेऊन जाणार आहेत असं तुम्ही सांगताय. दुसरीकडे झेंडे म्हणतात की 15 वर्षात पुरंदरचा काहीच विकास झाला नाही, तर दुसरीकडे माजी मंत्री विजय शिवतारे म्हणतात की 5 वर्षात मी मंजूर केलेले प्रकल्प आमदारांनी हाणून पाडले. दुर्दैव हे आहे की त्यांनी प्रकल्प मंजूर केले, परंतु ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय ठेवून केले. त्यांनी बागायत भागामध्ये पाणी आणलं, आम्ही फक्त ते पाणी दुष्काळी भागामध्ये वळवण्याचा प्रयत्न करतोय. 1993च्या सर्व्हेप्रमाणे वाल्ला रागकडे वळवावं ही आमची मागणी आहे. रास्त त्या ठिकाणी जिथे दुष्काळ आहे तिथे पाणी पोचवा ही आमची मागणी आहे. विमानतळाच्या बाबतीमध्ये जिथे विमानतळ होऊ शकतं, ज्याला 150 वर्षाचा इतिहास असेल, हे मी नाही, या देशाचे माजी एअर चीफ मार्शल आदरणीय भूषण गोखले साहेब म्हणतायत, त्या ठिकाणी लोकेशन घ्या, एवढंच आमचं मत आहे. आम्ही प्रकल्प कुठलाही बारगळवला नाही, आम्ही फक्त त्याला सूचना केल्यात, त्या दुरुस्त करण्याच्या बाबत सांगितलंय. कारण आम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत नाही, आम्ही त्या ठिकाणी कुठल्या कंपनीसाठी काम करत नाही, L&T सारख्या कंपनीसाठी. आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो.
पाणी पुरंदरची निवडणूक किंवा पुरंदरचा जो सातत्यानं प्रश्न आहे तो महत्वाचा पाण्याचा आहे. बाकी विमानतळ आहेत ती दुय्यम स्थान आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं आहे ते पाणी. ही निवडणूक किती वर्ष पाण्याभोवती फिरेल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतंय पुरंदरची जनता आता खूप सुज्ञ झालेली आहे आणि ही निवडणूक पाण्याभोवती निश्चितपणे नाहीये. कारण गुंजवणीचा पाण्याचा प्रकल्प हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारानेच त्या ठिकाणी पूर्ण होईल याची खात्री पुरंदरच्या जनतेला आहे. आज पवार साहेबांच्या माध्यमातूनच 2004ला पुरंदर उपसा आलं आणि त्याचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करून 50,000 टनाचा ऊस आम्ही 7,25,000 टनापर्यंत घेऊन गेलो. आज पुरंदरचा माणूस विचार करायला लागला आमचा हक्काचा स्वतःचा साखर कारखाना व्हावा. ही प्रगती आम्ही मागच्या 5 वर्षात केली. त्यामुळे मला वाटतंय आज माझा तालुका सक्षम आहे. 2023ला या सरकारमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली. आमच्याकडे जलजीवन मिशनच्या योजना 2021-22ला सुप्रियाताईंनी नामी केल्या. यांनी पाणी आणून दिलं नाही, योजना पूर्ण करून दिलं नाही. यांनी म्हणजे कोणी? मागच्या सरकारने. कारण पाईपलाईन अख्ख्या पाईपलाईन महाराष्ट्रातले मला वाटतं एकाच कंपनीकडून त्या ठिकाणी जलजीवन मधनं खरेदी केल्या गेल्या. ते वेळेवरती आले नाही. कॉन्ट्रॅक्टरची कामं थांबवली गेली, निधी थांबवले गेले. त्यामुळे प्यायच्या पाण्याचा आणि वापरण्याच्या पाण्याचा दुष्काळ या तालुक्यामध्ये आला. 85 गावांना आम्हाला टँकर पुरवावे लागले. तीच अवस्था आमच्या खालच्या गावांमध्ये आहे. शेवाळवाडीपासून मंतरवाडीपर्यंत. मला वाटतंय आमच्याकडे पाण्याचा दुष्काळ नाही, आमच्याकडे दुष्काळ क्रिएट केला जातो, तयार केला जातो. पुरंदर उपसाच्या बाबतीत पण तेच झालं. हे महाशय 5 वर्ष पाटबंधारे मंत्री असताना यांना पुरंदर उपसाकडे बघायला वेळ नाही मिळाला आणि आम्ही मंजूर केल्यानंतर त्याचा निधी, आम्ही नियोजन केल्यानंतर पाण्याचं त्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र वाढल्यानंतर ह्यांना जाग आली, अरे पुरंदर उपसा आपल्या तालुक्यात आहे काय, आणि मग हे डोकं खाजून त्या ठिकाणी काम करायला लागले. हे दुर्दैव मला वाटतं यांचं आणि आपलं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये मला वाटतंय माझ्या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी हा सॅटिस्फाईड आहे. त्या ठिकाणी ही निवडणूक ही पूर्णपणे पाण्यावरती नाही तर विकास आणि पुढचा दृष्टिकोन. माझ्या तालुक्यामध्ये पाण्याचं कार्यक्षमतेने योजना, 20 वर्षापूर्वीची योजना सक्षमतेने बरोबर दुरुस्त करणं, त्याचबरोबर हायर एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल, डेंटल, आयुर्वेदिक हे कॉलेजेस, ॲग्रिकल्चर कॉलेज, चांगल्या प्रकारचं आम्ही जे सीताफळ इस्टेट करतोय त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमचं स्वतःचं त्या ठिकाणी ह्याचं रेशीम केंद्र सुरू करतोय, ज्याच्या माध्यमातून तुतीसारख्या ह्याच्यातनं शेतकऱ्याला दुप्पट उत्पादन मिळणारे असे जे प्रोजेक्ट करतोय. ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून, अंजिराच्या शेतीच्या माध्यमातून, फळबागांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला सक्षम करत चाललोय. हे लोकांना अभिप्रेत आहे आणि हा विकास घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय. महायुतीमध्ये बिघाडी झालेल्या आहेत, 2 उमेदवार आहेत, एक शिवसेनेचा एक राष्ट्रवादीचा. कसा बघता इकडे? तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल? निश्चितपणे याचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी आहे. कारण अतिशय वैचारिक दिवाळखोरीची ही उमेदवारी त्या ठिकाणी आहे. कारण अशा प्रकारे की ज्या उमेदवारीच्या चर्चा अशा झाल्यात की उमेदवारी शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित आहे की नाही हे दुर्दैव त्या ठिकाणी होतं. त्यामुळे मला असं वाटतंय की या उमेदवारीच्या बाबतीमध्ये माझ्या लेखी आणि पुरंदर हवेलीच्या जनतेच्या लेखी या दोन्ही उमेदवारींना त्या ठिकाणी अर्थ बिलकुल राहिलेला नाहीये. खूप खूप धन्यवाद. तरी होते आमदार उमेदवार संजय जगताप ज्यांनी सांगितलं की माझ्या लेखी त्याचा उमेदवार राहिला नसला तरी दौंडमध्ये उमेदवारी जो आहे तो राष्ट्रवादीने परत घेतलेला आहे, मात्र पुरंदरमध्ये का घेतला नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, एबीपी माझा, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.